नर्मदा नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर मगरीनं हल्ला केलाय। मगरीच्या हल्ल्यात तरुणाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे। अक्राणीच्या भरड गावानजीक असलेल्या नर्मदा नदी पात्रामध्ये अंघोळ करत असताना हा हल्ला झालाय। नर्मदा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची वाढ झाल्याने मगरींचा वावर वाढलाय। कमलेश पावरा असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे। धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरामध्ये एक आगळा वेगळा विवाह समारंभ बघायला मिळाला। यावेळी वधूवरांचं आगमन बाल वारकऱ्यांच्या साथीनं झालंय आणि त्यांनी टाळ मृदुंगाच्या साथीनं भजन गायलंय। बातमी जळगावमधून। जळगावच्या पाचोऱ्यातील लासल गावात सर्पदंशाने एका मुलीचा मृत्यू झालाय। मुमताज शेख असं या मुलीचं नाव होतं। घराच्या मागील बाजूला कपडे वाळत घालताना तिला कोबरा सापानं दंश केला। उपचारासाठी जात असताना रुग्णवाहिकेतच तिचा मृत्यू झाला। जळगावच्या एरंडोलमध्ये धरणगाव चौफुलीतील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात ट्रकचे टायर फसले असून मोठी दुर्घटना टळली आहे। दरम्यान या ठिकाणी अनेक दिवसांपासून खड्डा खोदण्यात आलाय, मात्र त्याला कुठलंही सुरक्षा कठडे नसल्यानं वाहन चालकांना अंदाज येत नाहीये। त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहे। नंदुरबारमधील तळोद्यामध्ये राजकुळे या ठिकाणी एक तरस घराच्या अंगणामध्ये शिरलाय। मनोज रामचंद्र बाविस्कर यांच्या घरामध्ये हा तरस शिरल्याचं पाहायला मिळत आहे। मनोज बाविस्कर हे आपल्या घराच्या ओट्यावर दुचाकी धुत होते आणि याच दरम्यान तरस त्यांच्या घरामध्ये घुसला। प्रसंगावधान राखून त्यांनी जोरात आरडाओरडा केला आणि त्यानंतर घाबरलेल्या तरसाने घरामध्ये थांबण्याऐवजी तात्काळ पळ काढला।